आज मीरा भाईंदर शहरातील सर्व बंजारा समाज तहसीलदार कार्यालय या ठिकाणी जमलेलं आहे। बंजारा समाजाची प्रामुख्याने मागणी आहे आणि ती मागणी आजपासून या कालपासून करत नाही आहे। आज अनेक वर्षापासून आमची प्रमुख मागणी आहे की संपूर्ण देशामध्ये आमचा जो समाज आहे, 14 कोटी लोकसंख्या असलेला आमचा समाज आहे, त्या समाज पूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये राहतो आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जातीमध्ये विभागला गेलेला आहे। महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर हा बंजारा समाज VJNT मध्ये येतो आणि आमचे सर्व नातेवाईक हैदराबादमध्ये ST मध्ये येतात। जर तुम्ही इतर आज मराठा समाजाला हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे आज आरक्षण देत आहेत, तर आमच्या बंजारा समाजाच्या लोकांवर अन्याय का करतायत? तर आज कुठेतरी आम्ही आमचा जो हक्क आहे ते मागण्यासाठी आज निवेदन शासनाकडे पाठवलेलं आहे आणि पाठपुरावा आमचा चाललेला आहे। आणि आज आमचं पूर्ण बंजारा समाजाचे नेते मंडळी वगैरे त्यांची प्रमुख नेत्यांची आज काल बैठक झालेली आहे। लवकरच पुढील दिशा आम्ही ठरवणार आहे आणि आमची जी मागणी आहे आम्हाला ST मध्ये सामील करून घेण्यासाठी, ही आजपासून नाही तर अनेक वर्षापासून आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमचे बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज यांनी सुद्धा पत्र दिलं होतं की संपूर्ण देशामध्ये जो समाज आहे आमचा, वेगवेगळा आमची बोली एक आहे, भाषा एक आहे, आमचे पेराव एक आहे, तरी आम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये का सामील केलेलं आहे? तर याच्यासाठी आज संपूर्ण समाज एकत्र आलेला आहे। गावापासून तर शहरापर्यंत आज आम्ही एकत्र येऊन या लढ्याला सामोरे जात आहोत आणि लवकरच आमची पुढील दिशा आम्ही ठरवणार आहे। आज मीरा भाईंदर तहसीलदार कार्यालय इनको हम मीरा भाईंदर गोर बंजारा समाज की ओर से निवेदन देने आए हैं। आज महाराष्ट्र सरकार ने मराठा लोगों को यानी मराठा समाज को हैदराबाद गैजेट लागू किया है। हम तो पहले से ही वही हैदराबाद गैजेट में हम ST में थे, लेकिन हम अभी फिलहाल NT में है, तो हमको वही गैजेट अनुसार हमको ST आरक्षण दिया जाए, यही हमारी प्रमुख मागणी है। आम्ही मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात आमचा जन्म झाला। महाराष्ट्रामध्ये आम्ही NT VJNT मध्ये आम्हाला टाकण्यात आलेला आहे ते पहिल्यापासून। आणि आता सदर जे हैदराबाद गॅजेटमध्ये आमची लोक, आमचे नातेवाईक, आमची घरची लोक, आमचे नातेवाईक म्हणजे कुटुंबातील काही लोकांचे सगळे सोयरे ते आंध्रामध्ये येतात, ते त्यांना ST मध्ये आरक्षण आहे, आम्हाला VJNT मध्ये आहे। तरी आमची एक मुख्य मागणी हीच राहील की आम्हालाही VJNT मधून वगळून आम्हाला ST मध्ये आरक्षण मिळावा। आमच्या पुढची पिढी यांना शिक्षण, धंदा, व्यवसाय करायला संधी मिळावी। आम्ही मागासवर्गीय आहोत म्हणून आम्हाला आमच्यावर अन्याय होत आला एवढे दिवस, पण आता आम्ही अन्याय सहन करणार नाही। याच्या पुढे आम्ही सरकारला निवेदन दिलेलं आहे, याच्या पुढचा आम्हाला काही चुकीचं पाऊल उचलू देऊ नये म्हणून आम्ही सरकारकडे एकच मागणी करतोय, आम्हाला ST आरक्षण मध्ये संधी मिळावी। आम्ही 110% आम्हाला ST आरक्षण मिळावा ही आमची विनंती राहील। जय भीम, जय सेवालाल, जय छत्रपती शिवराय महाराजांचा। आणि आज मी इथे जमलोय बंजारा समाजाने सगळ्यांनी जमा होऊन, इथे कुठलेच पदाधिकारी नाही आले, इथे नुसता बंजारा समाज आलाय। ह्याच्यासाठी आलाय की आज 5 दिवसापासून आमचा भाऊ तिथे उपोषणवरती बसलाय, उपाशी तरसा बसलाय, पाणी सुद्धा नाही पित आहे, का समाजासाठी नाही पित आहे। आज आमचे हे समाजातले सगळे लोक बिगारी काम करणारे आहेत, ह्यांना जास्तीत जास्त नॉलेज नसतं म्हणून आज मीरा भाईंदर मध्ये आमचं मंदिर सुद्धा नाही आहे, तर आम्हाला कुठे ना कुठे डवलला जातो। आज आमचा ST मध्ये आरक्षण आम्हाला तिकडे दुसरीकडे हैदराबाद मध्ये भेटलं जातं आणि ते VJNT मध्ये का टाकलं जातं? आमचं खानपिन एक, आमचा देवत्व एक, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं तर सगळ्यांनी समान लिहिलं। आज तुम्ही मराठा समाजाला तिकडनं आणून इकडे ते कानून कायदा देता, त्यांच्यावरती जेव्हा लागू होतो कायद्याने, तर आमच्यावरती पण ते लागू झाला पाहिजे। कारण की आम्हाला पण ST मध्ये तुम्ही टाकू शकता, जेव्हा त्यांना टाकू शकता तर आम्हाला पण टाकू शकता, तर आम्हाला ST मध्ये आलं पाहिजे। आणि आमचे ऊस तोडणारे काही गरीब पोरं आहेत आणि त्या पोरं पण ऊस तोडायला सोबत जातात, तर त्यांचं शिक्षण कम होतो, तर त्यांना आम्हाला ST चालल्यामुळे एक फायदा होणार की आम्हाला मराठा समाजासोबत आम्हाला पण आमच्या पोरांना जास्तीत जास्त सरकारी नोकरीचा फायदा होणार। ह्याच्यासाठी मी सगळ्या इथे आलेल्या भाऊ बंधांचा हात जोडून विनंती करतो आणि त्याचा ते मनापासून आभार व्यक्त करतो।